थाने व पालघर जिला के जिला सहकारी मध्यवर्ती बैंक के दिनांक 27 जून 2026 को संचालक पदों के लिए होने वाली चुनाव। इसी चुनाव में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के उप जिला प्रमुख व भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति सम्माननीय श्री प्रकाश जी भोईर के उम्मीदवारी को लेकर आज दिनांक 7 जून 2026 को शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के पक्ष प्रमुख व महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री सम्माननीय श्री उद्धव बालासाहेब ठाकरे के आदेश अनुसार माजी खासदार व शिवसेना सचिव श्री विनायक राव साहेब का दौरा पालघर व भिवंडी लोकसभा के पदाधिकारियों का मार्गदर्शन किया गया और भिवंडी स्थित अजय नगर शिवसेना मध्यवर्ती जिला कार्यालय पर भी एक अहम मीटिंग का आयोजन कर जिला सहकारी मध्यवर्ती बैंक के संचालक पद के उम्मीदवार श्री प्रकाश जी भोईर को ज्यादा से ज्यादा वोट देकर जिताने की अपील की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर शिवसेना पक्ष प्रमुख श्री बालासाहेब ठाकरे के जन्म शताब्दी वर्ष के शुभ अवसर पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी पश्चिम शहर अध्यक्ष श्री प्रदीप जी बोड़के द्वारा माजी खासदार व शिवसेना सचिव श्री विनायक राव के साथ साथ मान्यवरों की उपस्थिति में अनेकों जगहों पर सैकड़ों की संख्या में झाड़ लगाया गया। इस अवसर पर शिवसेना उपनेतिया डॉक्टर ज्योतिताई ठाकरे, उपनेते अल्ताफ शेख, उम्मीदवार प्रकाश भोईर, संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, सह संपर्क प्रमुख मनोज गगे, जिला प्रमुख कुंदन पाटिल, अल्पेश भोईर, करसन ठाकरे, तुलसीराम पाटिल, अनंता शेलार, मोहन वल्लाल, किशोर पाटिल, बाला राउत, राजा पुण्यार्थी, भूषण जाधव, बाला धानके, संतोष विशे, अप्पा धूड़े, प्रकाश केनी, नीलेश गंधे, प्रदीप बोड़के, गजेंद्र गुलवी, नितेश दांडेकर, शांताराम गायकवाड़, नाना झलके, दिलीप कोंडलेकर, भाई वनगे, गिरीश तेजे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिवसैनिक उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। पीडीसीसी बैंक का इलेक्शन
अभी होने जा रहा है। और इस इलेक्शन में हमारे शिवसेना के उप जिला प्रमुख प्रकाश भोईर ये खुद उन्होंने चुनाव लड़ने का सोचा है और हम सारे शिवसेना पार्टी के पदाधिकारियों का सहयोग प्रकाश भोईर को देने के लिए आज की मीटिंग का आयोजन किया था। सवेरे पालघर लोकसभा मतदारसंघ का हुआ, अभी भिवंडी का हो चुका है, कल कल्याण लोकसभा और ठाणे लोकसभा का हो जाएगा। और हमें गर्व है कि राजनीति की इतनी बाजार होने के बाद भी हमारे प्रकाश भोईर जैसे कर्मठ शिवसैनिक और सेवा भाव से प्रेरित होकर इस जिला बैंक का चुनाव लड़ना जा रहे हैं। और मुझे भरोसा है हमारे सारे पदाधिकारी कार्यकर्ता एक पूरी ताकत से उन्हें मदद करके उनको चुन के उनकी जीत तो 100% है। हमारे यहाँ के जिला प्रमुख जो है कुंदन पाटिल और उनके सहकारी सहसंपर्क मनोज गगे इनके मार्गदर्शन में प्रदीप जैसे एक कर्मठ युवा कार्यकर्ता जो काम करते आ रहे हैं, हम बहुत खुशी है। और प्रदीप को मैं कहना चाहता हूँ, विनती करना चाहता हूँ कि हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का जो शिक्षा है 80% सामाजिक सेवा, समाज सेवा करना, या ये बाला साहब का तत्व का अनुपालन करें और ऐसे ही काम करते रहे, आशीर्वाद मिलेगा। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या 27 जून रोजी होते आणि त्या संदर्भातला एकूणच आढावा घेण्याच्या निमित्तानं शिवसेनेचे सन्माननीय सचिव आणि आमच्या सर्वांचे नेते माननीय विनायक राऊत साहेब यांचा आज पालघर लोकसभेमध्ये आणि त्याचबरोबर भिवंडी लोकसभेमध्ये महत्त्वाचा दौरा झाला। या दौऱ्याच्या माध्यमातून एक गोष्ट प्रकर्षाने आली की आतापर्यंत ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिवसेनेचा पक्षाचा उमेदवार म्हणून कधी उभा राहिला नव्हता। मात्र या वेळेला शिवसेनेचा एक कट्टर निष्ठावान शिवसैनिक आणि आमचे भिवंडीचे उपजिल्हा प्रमुख प्रकाशजी भोईर यांनी इच्छा प्रदर्शित केली की कितीही घोडेबाजार असला तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार म्हणून मी या रिंगणामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं सहकार्यानं ओबीसी जो प्रवर्ग आहे ज्याला आपण इतर मागास वर्ग संबोधतो त्या प्रवर्गातून ते उभे राहत आहेत आणि त्या संदर्भात चाचपणी करण्यासाठी, त्या संदर्भात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करता करता इकडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या महत्त्वाच्या 2 बैठका झाल्या। या बैठकांना सगळ्याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला आणि आपापल्या तालुक्यामधले जे काही आपले पदाधिकारी आहेत त्यांनी त्या ठिकाणच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा चंग बांधलाय, हे या निमित्तानं आज सिद्ध झालं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपले या भिवंडीचे जिल्हा प्रमुख असलेले, खरं तर ठाणे पूर्ण जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असलेले सन्माननीय कुंदन पाटील यांचं काम जोमाने सुरू आहे आणि आता अतिशय आनंद या गोष्टीचा आहे की ते काम करत असताना त्याच्या हाताखालची जी फळी आहे ती सुद्धा बळकट होते, चांगल्या पद्धतीने काम करते। मग पूर्वेचे शहर प्रमुख असलेले आमचे गुरवीजी असतील किंवा पश्चिमेचे शहर प्रमुख असलेले प्रदीप बोडके असतील, या दोघांचं पण काम शहर प्रमुख म्हणून जोरदारपणे सुरू आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रदीप बोडके यांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्याचा एक मोठा कार्यक्रम या भिवंडी शहरामध्ये घेतला होता आणि त्याचं अध्यक्षस्थान आमचे विश्वासस्थळे उपनेते आहेत त्यांनी, आणि या संपूर्ण कार्यक्रमाची सूत्र जिल्हा प्रमुख कुंदन पाटील यांनी त्यावेळेला घेतली होती। अतिशय उत्कृष्ट प्रकारचा कार्यक्रम झाल्याची नोंद भिवंडीकरांनी घेतली आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दीचं वर्ष आहे, या अनुषंगाने सुद्धा सातत्यानं संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या कार्यक्रमाची रेलचेल आहे। आम्हाला आनंद हा आहे की या माध्यमातून भिवंडी शहरामध्ये आताच वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम सपाटाने लावलाय। आपण पाहतोय की पर्यावरणाची हानी होत आहे, पाऊसही लांब गेलेला आहे, या सगळ्याचे कारण आहे की सातत्याने होणारी वृक्षतोड आणि याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। या माध्यमातून प्रदीप बोडकेंसारखा आमचा एक कार्यकर्ता वृक्षारोपणाचं महत्त्वाचं काम हाताशी धरून इतर लोकांना त्यांचं महत्त्व पटवून सांगतोय, ही आमच्या विचाराची असलेली शृंखला पुढे नेतो याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे।
माननीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धर्तीवरती आमचे पश्चिमचे शहरप्रमुख प्रदीप बोडके साहेबांनी ह्या पहिले एक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता आणि त्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभामध्ये जवळजवळ 100 ते 150 विद्यार्थी हजर होते. त्यांना प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये एक ट्रॉफी दिली बाळासाहेबांची आठवण म्हणून. ते बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त माननीय प्रदीप बोडके साहेब यांनी हा कार्यक्रम शिवसेना शहर जिल्हा शाखेतर्फे लावण्यात आला होता. आणि हा कार्यक्रम करता वेळेस शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात कशी जाईल या दृष्टिकोनातनं आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता. शिवसेना शहर जिल्हा शाखाच्या वतीने आयोजित केला होता. त्याच्यानंतर आज आत्ता 2 दिवसापूर्वी वृक्ष दिन, परिवन दिन म्हणून ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने प्रदीप बोडके साहेबांनी स्वतः आज 20-25 झाडं आणि त्याच्यानंतर अनेक झाडं लावण्याचा प्रयत्न त्यांनी करणार आहेत. त्या दृष्टीने त्यांनी आज केला होता. सरकार योग म्हणजे आपण आज माननीय शिवसेना सचिव, शिवसेना नेते विनायकजी राऊत साहेब या जिल्हा शाखेमध्ये आले होते. TDC बँकेच्या इलेक्शनबाबत चर्चा झाली होती. तिथे आमचे उमेदवार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश भोईर साहेब उभे होते आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ इथे आले होते. त्यानिमित्तानं त्यांच्या हस्ते देखील, राऊत साहेबांच्या हस्ते देखील इथे वृक्षारोपण करण्यात आला. अशा प्रकारे शिवसेना शहर जिल्हा शाखेतर्फे आम्ही असे अनेक कार्यक्रम इथे जन्मशताब्दी वर्षानंतर घेणार आहोत. प्रत्येकाचा कार्यक्रमात हातभार असतो. त्याप्रमाणे प्रदीप बोडके साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु त्यांनी जरी कार्यक्रम आयोजित केला तरी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला होता. शिवसेना शहर जिल्हा शाखेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केला होता आणि घराघरात शिवसेना पोचवण्यासाठी हे कार्यक्रम होत राहील त्यासाठी आमचे सहसंपर्क प्रमुख मनोज गगे साहेब, आमचे जिल्हा माजी संघटिका वैशालीताई मेस्त्री, आमचे नितेश दांडेकर, गुळवी असे अनेक पदाधिकारी, गजेंद्र गुळवी असे अनेक पदाधिकारी आमचे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आम्ही यापूर्वी देखील कार्यक्रम केले आणि यानंतरही कार्यक्रम करणार आहोत. धन्यवाद. आमचे सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आज वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी मी आयोजित केला जिल्हा शाखेच्या वतीने. हा कार्यक्रम करत असताना मी एकटा म्हणून नाही, आमचे संपूर्ण जिल्हा शाखेचे आमचे पदाधिकारी राजाभाऊ पुण्यार्थी आहे, आमचे मनोजजी गगे आहेत, आमचे गजेंद्र गुळवी शहर प्रमुख आहे, आमचे नाना झळके आहेत, इतर बरेचसे पदाधिकारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम झालेला आहे. कार्यक्रम करत असताना सगळ्यांचं मार्गदर्शन मला लागलेलं आहे आणि तो कार्यक्रम मी आज जे केला ना, माझा हा नशीब समजावा का विनायकजी राऊत आज TDC बँकेची मीटिंग होती, त्या मीटिंग निमित्त आले आणि या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लागली वृक्षारोपणला. हा माझं भाग्य समजतो, मी नशिबान समज स्वतःला. पण मला एवढंच सांगायचं आहे, झाडं लावणं हा फार पुण्याचं काम आहे. मी प्रत्येक नागरिकांना एकच सांगेन, भिवंडीच्या नागरिकांना, तर तुम्ही झाडं लावायचं काहीतरी कारण शोधा. बघा, ह्या जगामध्ये जो आला आहे प्रत्येक माणूस जाण्याकरता आलेला आहे, कोण इथे कायम राहायला आलं नाही. आपली आई स्वर्गवासी झाली तर आईच्या नावाने एक झाड लावा, वडील स्वर्गवासी झाले वडिलांच्या नावाने लावा, आपल्या मुलीचं लग्न झाला तर ती माहेरी गेली तर तिच्या नावाने एक झाड लावा, तिची आठवण तुम्हाला कायमची राहील. असे काही ना काही कारण शोधा, झाडं लावा. 150 करोडची आपली आबादी आहे भारतामध्ये. अगर प्रत्येकाने एक झाड अशा कारणाने लावला तर 150 करोड झाडं आपल्या पुऱ्या भारतात लागतील. हा जो आज आपल्या भिवंडीमध्ये खास करून कंपनी आणि मिलचा साम्राज्य आहे सायझिंगचा आणि घाण वातावरण आहे, ऑक्सिजनचा एवढा त्रास होतो आहे. मी महापालिकेच्या आमचे आयुक्त साहेब आहेत, हे IAS ऑफिसर आहे आणि भाग्याने आपले महापौर बी फार मेहनत करणारे आपल्याला लाभलेले आहे. तुमच्या न्यूजच्या माध्यमातून ह्या तुम्ही दोघांना मी सांगू इच्छितो का जे महापालिका झाडं लावते ही झाडं ऑक्सिजन नसते, बाहेर देशातली झाडं आहेत. या झाडाचा घाण वास मारतो. आपले इंडियन झाडं, गावठी झाडं त्यांनी लावायला पाहिजे महापालिकेच्या वतीने. त्यांना महापौर साहेबांना व आमचे आयुक्त साहेबांना मी अजून एक विनंती करतो जिल्हा शाखेच्या वतीने
का तुम्ही जे कंपन्या ते परमिशन देता, ज्या बिल्डिंगचे परमिशन देता, ज्या कारखान्याचे परमिशन देता बांधण्याकरता, मग तुम्ही त्यांना हे का सक्ती करत नाही का बाबा त्या बिल्डिंगच्या अवतीभोवती, त्या कंपनीच्या अवतीभोवती 10 फुटाचे झाडं जेव्हा होत नाही तेव्हा तुम्हाला बांधकामचं परमिशन होणार नाही. हसलेली झाडं तोडून टाकतात आणि झाडं लावत नाही, हे लोक बेधडक परमिशन देऊन टाकतात. यांना विनंती आहे, परमिशन देऊ नका. त्या कंपनीमध्ये काम करणारा बी तो माणूस आहे, त्याला बी झाडांचं ऑक्सिजन पाहिजे. ज्या बिल्डिंगमध्ये लोक फ्लॅट घेतात त्या आजूबाजूला 5-25 झाडं पाहिजे, त्यांना बी ऑक्सिजन पाहिजे. ऑक्सिजन नसल्या कारणाने आज लोकांना त्रास होतोय, फोफिसाचा त्रास होतोय. म्हणून महापौर साहेबांना व आयुक्त साहेबांना, हे IAS ऑफिसर आहे, यांना विनंती करतो तर असे प्रत्येक बिल्डिंगच्या आजूबाजूला जेव्हा 10 ते 12 झाडं 12-13 फुटाचे होत नाही तेव्हा या बिल्डिंगला परमिशन देऊ नका, अशी माझी विनंती आहे. त्याच्या अगोदर पण आपण हे विद्यार्थ्यांना सत्कार केलेला आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना त्या टायमाला मी जिल्हा शाखेच्या वतीने सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं आहे. आणि तो उद्देश असा झाला होता का आम्ही विचार केला का आपल्या एरियातलेच काय 4-5 शाळा घेऊ आणि 12वीचे 10-12 विद्यार्थी सत्कार करू. मग माझे सहकार्य आहे, त्यामध्ये राजाभाऊ पुण्यर्ती बी आहे, गजेंद्र गुळी शहर प्रमुख आहे, नाळ हळके, असे बरेचसे टीमने मला सांगितलं नाही पूर्ण भिवंडी शहराचे जेवढे शाळा आहेत, मग हिंदू, मराठी, मुस्लिम सगळे शाळा, जात पात धर्म न बघता आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलून त्यांचा सत्कार करू, गुणगौरव करू, जेणेकरून त्यांच्या पाठीवर एक थाप बसल, त्यांना अभ्यास करायची अजून एक ऊर्जा निर्माण होईल, असा हेतूने आम्ही कार्यक्रम केला होता.